मी तर 2 वर्षात विरोधात राहिलो, कोविड मध्ये गेली, तुम्हाला फार सांगत नाही। जर 5 वर्ष सत्तेत राहिलो असतं तर ह्या गावाची अजून स्थिती बदललेली राहिली असती। आहे का कोणी सांगायला? विरोधकांना पुढच्या सभेंना माझं आव्हान आहे, विरोधकांना उभं करा, नाही तर या चौकात येऊन तुम्ही असं विचारा की मी शब्द दिला पूर्ण केला की नाही, असं विचारा। लोक नाही तुम्हाला चपल्याने बदलतील तर राहिलंच काय? लोकांची सहनशीलता आहे, लोक अजून विचार करताय म्हणून तुम्हाला बोलत नाही। कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या इंजिनिअरने शिक्षण घेतलं आहे मलाच कळालं नाही। ज्यांनी माझ्या शिक्षणावर प्रश्न उभा केला, पूर्ण तालुका पाहतोय की या माणसाने काय चित्र उभं केलं। अरे यांनी लोकांची दिशाभूल केली, आता ती वेळ आली की यांना जागा दाखवायची। लोकांचं प्रेम पाहून मी भारावून गेलोय, नाही मिळणार एवढं प्रेम कोण्या माणसाला। मी नशीबवान मुलगा आहे या तालुक्याचा की माझ्यावर जनता एवढी प्रेम करते। ही काही लढाई नुसती वैयक्तिक दुश्मनीची नाही आहे, ही एक प्रवृत्ती गाडण्याची लढाई आहे आणि ही खोटं बोलण्याची प्रवृत्ती आपल्याला गाडायची आहे। की वंदे आजच्या या प्रभाग क्रमांक 9 आणि 10च्या जणू काही ही शहराची एक सभा आहे असं एक चित्र इथे निर्माण झालं आहे। या सभेसाठी मंचावर उपस्थित शहराचे अध्यक्ष नितीन दादा, भाऊसाहेबजी पाटील, आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय मच्छिंद्र भाऊ राठोड, सभापती आमच्या दुसऱ्या भगिनी देवयानीताई, सुरेश भाऊ स्वार, राजू अण्णा, विजूभाऊ, सोमसिंग आबा, विजयाताई, चंदू भाऊ, चिराग भाई, बबन काका पवार, खरात साहेब, बाबाजी पवार, संजू तात्या, बापू अहिरे, प्रशांत नाना, संगीताताई, योगेश भाऊ भोकरे, समाधानजी पाटील, सुलभाताई पवार, शेखरजी गवळी, ॲडव्होकेट नानकरजी, रिजवानाताई, अमोलजी नानकर, सदानंद भाऊ, धनंजयजी मराठे, रोहितजी जाधव, सुपाजी आप्पा, सदानंद भाऊ, संदेशजी येवले, राकेश दादा, शेखर गवळी, किशोर गवळी, भगवान आगोने, संभाजी देशमुख, पटवे साहेब, भोकरे अण्णा, संभा आप्पा घुले, प्रशांतजी ठाकूर, सचिनजी आव्हाड, किशोरजी गवळी, संदीपजी गवळी, प्रवीणजी मराठे, शरदजी शेलार, संतोषजी मोरे, निलेशजी पाटील, वाघमोडे काका, काशीनाथ काका गवळी, परेशजी ठाकूर, अनिलजी ठाकूर, गोपालजी स्वार, उपस्थित या सर्व परिसरातील माझी माता, बंधू भगिनी, तरुण मित्रांनो आणि बांधवांनो, खर तर मी इथं उगीच कोणावर काहीतरी टीका टिप्पणी करण्यात आणि कोणाला तरी कमी जास्त लेखण्यात मला असं वाटतं की ते योग्य होणार नाही। जेव्हा जेव्हा राजकीय लोक येतात, विधानसभा लोकसभा झाल्यात की जादूचं पेटारं खोलतात, आश्वासनं देतात, मी हे करेल, आम्ही असं करू, स्मार्ट विलेजची संकल्पना, माझं गाव असं बदलेल। ही काही आज नवीन ह्या 40 गावकरांसाठी नाहीये, जेव्हाही आले तेव्हा आश्वासनं दिलीत आणि आता लोकांनाही आता असं वाटतं की पुढाऱ्यांचं ऐकून घ्यायचं। त्यांनाही माहिती की यांचा खोटं बोलायचा धंदा आहे, तुमचं बी खोटं ऐकल्याशिवाय समाधान होत नाही। तुमच्याही कानाला तेवढं गोड वाटतं, त्यांनाही बरं वाटतं, लोक टाळ्या वाजतात, सभा संपतात, मतदान येतं, लोक नाविलाजाने आधे उधर आधे इधर, ज्यांचे कार्यकर्ते थोडे जास्त असतात तो गट निवडून येतो। ही वर्षानुवर्ष चालत असलेली ही परंपरा। प्रामाणिक कार्यकर्ता तळमळीने सांगतो की आमचं काम बाकी आहे, त्याला लोकांनी बोललं कुठे गेला तुझा माणूस, हो ताई मंजूर होणार आहे, करणार आहे, तेही बिचारे काय करतील। नगरसेवक निवडून द्यायच्या वेळेस पुन्हा नेते येतात, सांगता ह्या माणसांना निवडून द्या, आमची जबाबदारी। ते बिचारे नगरपालिकेत गेले की त्यांना अधिकारांच्या मर्यादा। खर तर नेतृत्व असं असलं पाहिजे की एखाद्या कुठल्याही अगदी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, जर लोकांनी जबाबदारी दिली तर जबाबदारीचं भान ठेवून
त्या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्याच्यात धमक असली पाहिजे। नुसतं बोलून कामं होणार नाही। तुम्ही अनेक वर्षापासून ह्या परिसराला पाहताय। राजू अण्णा, सुरेश भाऊ, तुम्ही बरीचशी लोक अशी आहेत की तुम्ही या वार्डातच फिरले नाहीत। मुळात मलाही कालच कळालं मी काय केलं ते खरं सांगतो। ताई मी वार्डात मध्ये आलो का कधी, पण कामं पोचवतो। जेव्हा जेव्हा गेलो मी या माझ्या भगिनींचा आभार यासाठी मानेल की अगदी घराच्या बाहेर पाठचा भाऊ येईल तेव्हा त्यांना आनंद नसेल, पक्का हक्काचा भाऊ येतोय या भावनेतून त्यांनी ज्या रांगोळ्यांनी माझं स्वागत केलं मी देखील भारावून गेलो। अगदी कमळाच्या रांगोळ्या, मंगेशदादा येतोय, मीही विचार केलं, थोडी चिमखुटी घेऊन पाहिलं, स्वप्न तर पाहत नाही ना। अनेक भगिनींकडे गेलो, एक दोन ठिकाणी मीच गेलो, अरे बापरे एवढी कामं झालीत। मलाही जरा भाऊ तुम्हाला खोटं सांगत नाही, जरा तुम्ही जाऊन बघा। ताई मी जे सांगतोय ते खरं सांगतोय ना। आता कैवल्य नगर, इंद्रप्रस्थ नगर, छत्रपती शिवाजी नगर इथले काही बाजूचे रस्ते राहिले तेच फक्त बनतील की आमचं काय। तुम्ही काळजी करू नका, ते रस्तेही तुम्हाला 4-6 महिन्याच्या आत संपवून देईल। माझा शब्द रेकॉर्ड करून ठेवा। या ठिकाणचे जर रस्ते झाले नाही त्या वार्डात मतं मागायला नगरपालिकेला जाणार नाही, ही धमक माझ्या ते सांगायची। आणि रेकॉर्ड ऑनलाईन बोलतो, लोकांनी माझं रेकॉर्ड करून ठेवायचं। मी याही 4ही भागांचे जे राहिलेले रस्ते आहेत ते पूर्ण करेल। आज या रस्त्यांची परिस्थिती तुम्ही पाहताय, अगदी मोठमोठ्या शहरांचे रस्ते असावेत, अजून ते किरकोळ कामं बाकी आहेत। काही काँक्रीटचे रस्ते तुमच्याकडे झाले की नाही, इथले बरेचसे काही डांबरी झाले की नाही झाले, तुम्ही कधी पाहिला होता, विचार केला होता असे रस्ते होतील? रस्त्यांचंच काय, इथं एक ओपन स्पेस आम्ही डेव्हलप केली, अजून त्याच्या बाजूला एक ओपन स्पेस डेव्हलप करतोय। इकडून नदीवर जाणारा, या नदीवर माझ्या मते गेल्या 25-30 वर्षात एकही पूल झाला नाही। नवीन पूल आता तिकडे जायला एक करतो आहे। अगदी इथून हिरापूर रोड तर चौधरी वाड्यापर्यंत 3 पूल मंजूर केले, 2 ब्रिज अजून मंजूर करणार आहेत। रेल्वे अंडरब्रिज हिरापूर रोडला वेगळा करावा लागेल, रेल्वे अंडरब्रिज तिकडे राजू अण्णांच्या वार्डातून वेगळा करावा लागेल आणि पुन्हा एक ओव्हरब्रिज वेगळा करावा लागेल। 3 ब्रिजेस हे रेल्वेचे वेगळे ते अजून मंजूर नाहीत, ते पुढच्या टप्प्यात आपल्याला मंजुरीला घ्यावे लागतील। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पाहताय, माझे तरुण मित्र इथं आहेत। गाव कधी बदलताना बघितलं तुम्ही? गाव, वार्ड, गल्ल्या, ओपन स्पेसेस कधी पाहिलं? लोकांना निराशा आली होती मनात। लोकसभेला मला ते जाणवलं। मी या 3-4 महिन्यामध्ये कामांचा पुन्हा धडाका लावला। मी तर 2 वर्षात विरोधात राहिलो, कोविड मध्ये गेली, तुम्हाला फार सांगत नाही। जर 5 वर्ष सत्तेत राहिलो असतं तर ह्या गावाची अजून स्थिती बदललेली राहिली असती। पुढच्या 5 वर्षात तुम्ही मंगेश चव्हाणला किंवा भारतीय जनता पार्टीला मतदान करताय हे तर लक्षात असूच द्या, परंतु एक लक्षात ठेवा, तुमच्या पुढच्या पिढ्या तुम्हाला सांगतील, तुमचे हे जे लहान लहान मुलं आहेत ते म्हणतील की 2024च्या इलेक्शनला तुम्ही ज्या माणसाला निवडून दिलंय म्हणून आज आम्हाला हा आनंद घ्यायला मिळतोय। तुम्ही आज उद्याचा विचार करू नका। मी चाटा मारणारा माणूस नाहीये। मी कायम सांगतो, एक शब्द मला दाखवावा की मी जाहीरपणे सांगितलं आणि ते काम झालं नाही असं बोलेल का इथं कोणी? आत्ता इथं माफी मागतो की बाबा मी चुकलो, जर सुधारण्यासारखं असेल तर सुधरवेल, नाहीतर माफी मागायला तयार आहे का कोणी सांगायला? विरोधकांना पुढच्या सभेंना माझं आव्हान आहे, विरोधकांना उभं करा, नाहीतर या चौकात येऊन तुम्ही असं विचारा की मी शब्द दिला पूर्ण केला की नाही असं विचारा। लोक नाही तुम्हाला चपल्याने बदलतील तर राहिलंच काय? लोकांची सहनशीलता आहे, लोक अजून विचार करताय म्हणून तुम्हाला बोलत नाही। खोटं बोलायची हाईट असते। स्मार्ट व्हिलेज करू, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही लिहून देतो म्हटले की जर आम्ही हे केलं नाही तर राजीनामा देऊ, असं तुम्हाला वचननामा दिला होता की नाही? तुम्ही वाचला होता की नाही?
विसरले का तो वचननामा? काय झालं त्या वचननामाचं कोणी का विचारत नाही? अरे हीच ती वेळ आहे. मी काय कोणीही लोकप्रतिनिधी येऊ द्या, त्याला जा विचारा, तुम्ही आम्हाला आश्वासनं दिलेत का पूर्ण झाली नाहीत? मान्य आहे, 10 आश्वासनं दिली असतील तर 7 तरी पूर्ण केली असली पाहिजे. त्याच्यामुळे मी कधीही जाहीरनामा काढत नाही आणि याही इलेक्शनला मी तुम्हाला आज सांगत नाही की मी असं करेल, शहराला स्मार्ट करेल आणि तसं करेल. मी तुम्हाला जे होईल तेवढंच सांगतो. काय काय स्वप्न दाखवली या शहरामध्ये, काम सांगण्यापुरतं एक काम उभं राहू शकलं नाही. त्या भूमिगत गटारींची तर अशी परिस्थिती झाली की खालून पाणी उकळायला लागलं. मी हिरापूर रोडला आज गेलो होतो, तुम्ही पाहिलं का आज कोणी खालून पाणी निघतंय? कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या इंजिनियरने शिक्षण घेतलं आहे मलाच कळालं नाही. ज्यांनी माझ्या शिक्षणावर प्रश्न उभा केला, पूर्ण तालुका पाहतोय की या माणसाने काय चित्र उभं केलं. अरे हा तर फक्त ट्रेलर आहे, अजून तुम्हाला पिक्चर बघायचा बाकी आहे. ह्या टर्मलाच फक्त पिक्चर, त्याच्या पुढच्या टर्मला तर तिकिटाला पैसे देऊन पिक्चर बघावं लागेल. या गावाला बाहेरच्या लोकांना पैसे द्यावे लागतील यायचे, आमच्या बगीच्यात यायचे पैसे द्यावे लागतील, पाटणा देवीला पैसे द्यावे लागतील, फुकटात मिळणार नाही अशी व्यवस्था इथं उभी करतोय. माझ्या गावाला मला बदलवायचंय. दरवेळेचे इलेक्शन येतात, इथं माझं आज त्यांना आव्हान आहे माझ्या विरोधकांना, आणि तुम्ही पुन्हा यायचं. तुम्हाला काय काय आश्वासनं दिली काही झाली पूर्ण? झाली का पूर्ण? काय करू शकले? अरे यांनी लोकांची दिशाभूल केली. आता ती वेळ आली की यांना जागा दाखवायची. राजकारण हे समाजकारण, अर्थकारण या सगळ्या गोष्टींचं सँडविच पोझिशनला यांनी ज्या पद्धतीने उभं केलं, अगदी धुळपेक केली. लोकांना वाटलं की हा माणूस गोड बोलतोय, चांगला आहे. ते आमचे काका बोलले गोड बोलल्या. तुम्हाला सांगतो, किडे कशामध्ये पडता? साखरेतच पडता, मिठात पडता का? राजू अण्णा, सुरेश भाऊ, माझा स्वभाव थोडा मिठाचा जरी असेल, पण मीठ हे चवीला खूप चांगलं असतं, ते आरोग्याला जास्त घातक नसतं. थोडं का असे ना, पण खरं सांगितलं पाहिजे. आज मी जाहीर कुठल्याही गावाला तुम्ही मला उभं करा, त्या गावात जर तुम्हाला कोणी सांगितलं की या माणसाने शब्द दिला आणि पूर्ण केला नाही आणि माझ्या विरोधकांना बाजूला उभं केला नाही, लोकांनी त्यांना चपल्याने बदललं तर राहिलंच काय? खोटी पत्र दिलीत, खोटी आश्वासनं दिलीत, काय काय सांगितलंय त्यांनाही आठवत नसेल. जर खोटं बोलायची मशीन जर त्यांच्या तोंडाला लावली असती तर ती मशीन बी म्हटलं सर बंद कर बंद कर बंद कर, किती खोटं बोलतोय. आता काही मुद्दे नाही आहेत. आता म्हणतात की आमदार डीमार्ट आणतोय, या गावात डीमार्टची वीट लागू देणार नाही. अरे हरामखोरांनो, तुम्ही कत्तलखाना आणला, लाजा वाटल्या पाहिजे. म्हणता कोविड मध्ये आला, कागद घ्या, पुरावे घ्या. अरे व्यापाऱ्यांना भडकवताय, तुमचे व्यापार जातील. आम्ही डीमार्टने आणला तर काय ते काय येणार नाही का? मंगेश चव्हाण नसता ते येतीलच, चांगले विकासाचे ब्रँड येतीलच. तुम्ही विरोधाला विरोध करायचा असेल तर करा, विकासाची कामं सांगा, तुम्ही काय केलं ती सांगा, दिशाभूल करण्याचे धंदे बंद करा. तुमचे सगळे धंदे अंडे पिल्ले आम्हाला माहिती आहे. आम्ही मर्यादा सोडणारी माणसं नाही आहोत, सुसंस्कृत माणसं आहोत, वारकरी परिवाराची आहोत. परंतु तुकारामांचं आम्हाला माहिती आहे, हनु नाथांच्या काठी जर जास्त जर ऐकत नसाल तर एकदा तुमच्या नाथा लोकांच्या डोक्यात काश्याची वाटी मारावी लागते असं तुकारामांनी आम्हाला सांगितलंय. परंतु काका तुम्ही, घुले काका, तुम्ही सांगितलं की ही लोक अशी सुधारणारी नाही आहेत. मी तुम्हाला एक विनंती करायला आलोय. हा आत्ताची निवडणूक मी जे पाहतोय, मी आता 7, 8, 10, 4 गावं केलीत. बायको काहीतरी 17, 18 गावं करते, फिरते. इथंच मी मागे कपडे बदलवले, शर्ट घातला आणि इथं परत आलो. लोकांचं प्रेम पाहून मी भारावून गेलोय. नाही मिळणार एवढं प्रेम कोण्या माणसाला. मी नशीबवान मुलगा आहे या तालुक्याचा की माझ्यावर जनता एवढी प्रेम करते. या जनतेला माझं आश्वासन आहे,
हा मंगेश चव्हाण तुम्हाला शब्द देतोय, या तालुक्यातल्या प्रत्येक मायबाप जनतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करेल. नुसतं आश्वासनांची खैरात वाटणार नाही, गोरगरिबांच्या कामात येणारा माणूस आहे. अर्ध्या रात्री जर कोणी आलं असेल तर त्याची सुख दुःख ऐकली असतील. मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी आज काहीतरी एक व्हिडिओ प्रसारित केला. जर आम्ही असे काही व्हिडिओ प्रसारित केले तर त्यांना शर्मेने मान खाली घालावी लागेल. त्यांच्याच गावाच्या माणसाला सांगितलं कोविड मध्ये आम्ही गेलो आणि मंगेश चव्हाणनी आम्हाला मदत केली नाही त्यांनी केली. अरे निर्लज्ज धंदे किती करायचे बाबा. असं जर आम्ही व्हिडिओ काढायला लागलो तर तुम्हाला लाजा वाटतील असे तुमचे. अरे मंगेश चव्हाणने कधी कोणी दवाखान्याच्या कामासाठी आला, जेवणाच्या ताटावर जरी बसलेला असलो आणि जर त्याने मला जर कधी सांगितलं की माझं काम आहे दवाखान्यात, एका हाताने घास खातो आणि दुसऱ्या हाताने मोबाईल लावतो, हे काम मला तालुक्याने पाहिलंय. बिचारा माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांना माझ्या घरात जर कोणी आलं असेल, किचन मध्ये जर कोणी अर्जंट काम असेल तर एका हाताने जेवताना दुसऱ्या हाताने लोकांसाठी काम करतो. तुमच्यासारखे घरात आल्यानंतर ऑफिसला जा असली सांगत माणसं फिरत आम्ही नाहीये. मी फार विरोधाला विरोध करत नाहीये. जर लढायचं असेल तर विकासाच्या मुद्द्यावर लढा. मी तुम्हाला आज सांगायला आलोय, यांचा पराभव अटळ आहे की नाही? तो पराभव कोण करणार आहे? तुम्ही आज एक संकल्प करा, यांचा आपल्याला पराभव करायचा नाहीये. काय करायचं आहे? बहिणींनो, डिपॉझिट जमा करायचंय. मी तुम्हाला सांगतो, यांचा आपल्याला पराभव करायचा नाहीये. ही निवडणूक जय विजयाची नाहीये. मला फाजील आत्मविश्वास म्हणून सांगत नाहीये. तुम्ही ज्या तालुक्याला फसवलंय, आश्वासनं दिलंय, त्या आश्वासनांच्या खैराती बाटल्याय, त्याचं प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आली आहे. कुछ जोर हम लगाएंगे, कुछ जोर तुम लगाओ, आणि हातात हात घेऊन काम करायचंय. मी तुम्हाला सांगतो, 50-60 हजाराच्या मध्ये त्यांची गाडी चालली. आता ती गाडी 35,000 वर आली की डिपॉझिट जमा होतं. 35,000 वर आणायचंय आणि मी ठरवलंय ही गाडी 35,000च्या आजूबाजूला आणायची आहे. अजून ती गेलेली नाहीये. फक्त हिरापूर रोडवाल्याने आज शपथ घेऊन मला सांगा की तुम्ही किती टक्क्यात त्यांना आणाल. 16% मतदान झालं, 16% पेक्षा कमी की डिपॉझिट जमा होतं. मी गावागावातली व्यवस्था लावतोय. तुम्ही फक्त 16% पेक्षा जास्त मतदान व्हायला म्हणजे भाजपाला किती पाहिजे? 84. आता 84% मतदान इथं होईल का? एकदा वरती हात करून सांगा. जबाबदारी कोणाची? आणि जर नाही झालं तर स्वामी समर्थ मेडिकल वाले भाऊ लक्ष देत आहे का? तिकडे प्राणदा क्लिनिक वाले तात्या, मालपुरेजी दीपक टायर वाले, आमच्या वरती बसलेल्या ताई, दादा चष्मावाल्या ताई, तुमचं लक्ष आहे ना? काय करायचंय? डिपॉझिट. मला शब्द देताय तुम्ही? तुम्हाला सांगतो, मी पण वरती शब्द देतो तुमच्या भरोशावर. डिपॉझिट जर जमा झालं 8 दिवसाच्या आत 100 कोटी रुपये मी शासनाकडनं घेण्याचा शब्द देतो. तुम्ही फक्त, आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल की तुम्ही फक्त इथं शब्द देऊन जा. कमी 100 सांगतोय, मी तर 200 सांगेल, पण मी पहिले सांगताना कमी सांगतो. मी एवढे रस्ते मंजूर करेल असं सांगितलं होतं का तुम्हाला? कधी काही बोललो होतं? नाट्यगृह करायला कधी सांगितलं होतं? सेंट्रलाइज बिल्डिंग करायला सांगितलं होतं? MH भवन करायला सांगितलं होतं? स्मारक करायला सांगितलं होतं? उपजिल्हा रुग्णालय करायला सांगितलं होतं? कधी आश्वासन दिली? कामं केलीत ना? कामं चालू झालीत ना? इथं कृषी भवनाचं काम चालू झालं ना? तुम्ही फक्त डिपॉझिट, आज इथून जाताना सगळ्यांनी पक्क रिमाइंडर टाका, 1 तास मिशन डिपॉझिट जमा. काय? तुम्ही आमदाराला फक्त एक शब्द द्या, सगळ्यांनी. आता जिंकण्याची लढाई नाही, आता लढाई कशाची आहे? नक्की. आता तालुक्यामध्ये तुम्ही, ग्रामीण भागाची परिस्थिती अशी आहे
त्या बहिणी सांगता की दादा तुला या बहिणींचा शब्द आहे, तू काळजीच करू नको. काही पाहुणे कधी कधी ऐकत नाही, तेही त्यांनी समजवलं. तुम्ही फक्त हा आज संकल्प करा. मी तुम्हाला सांगतो तुमच्या मागे मी उभा आहे, तुम्ही माझ्या मागे उभे राहा. आणि भावांनो, माझ्या तरुण मित्रांनो, ही काही लढाई नुसती वैयक्तिक दुश्मनीची नाही आहे, ही एक प्रवृत्ती गाडण्याची लढाई आहे. आणि ही खोटं बोलण्याची प्रवृत्ती आपल्याला गाडायची आहे. मला विश्वास आहे की बघा, तुम्हाला हे मान्य आहे की नाही मान्य की गाव बदलतंय? भाऊ, दादा, काका, सर, ते मामा लागता माझी तिकडे. ताई, तुम्ही वार्ड बदलला की नाही? तुमचा समाधान वाटतं ना? काही नाही, अजून खूप बदलवायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आजचा इथून जाताना तुम्ही संकल्प करा. आणि याही पलीकडे तुम्हाला सांगतो, या गावात आपण अनेक विकास कामं आणतोय, हे शहर बदलवतोय. MIDC ला D+ साठी आपण शासनाकडनं तसं वदवलं, सांगितलं, मंत्र्यांनी मागच्या काळात सांगितलं इथं D+ झाल्याशिवाय इंडस्ट्री येणार नाही. जोपर्यंत D+ झोन होत नाही तोपर्यंत उद्योजक यायला घाबरतात आणि त्यांना पॉलिटिकल प्रोटेक्शन पाहिजे असेल तर आता महाराष्ट्रात सगळ्यांना विश्वास झालाय की हा आमदार उद्योजकांना त्रास देत नाही, कोणाचे पैसे खात नाही, टक्केवाऱ्या खात नाही. हा काम करणारा माणूस आहे, उद्योजकांना साथ देणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मुलांच्या भविष्याची काळजी आपल्याला करायची आहे. या शहरात उद्याने बनतायत, या गावात तितूर नदीवर कधी ब्रिज झाला नाही तो आपण करतोय. शिक्षण क्षेत्रात 35 कोटी रुपयाची कामं चालली आहेत, आरोग्य क्षेत्रात 60 कोटी रुपयाची कामं चालली आहेत, सामाजिक क्षेत्रात आणि बांधकामे इतर 75 कोटीची चालली आहे. महामंडळाची परिस्थिती अशी आहे, हे सबस्टेशन आता वाढवावं लागतंय. त्याच्या बाजूला 6 कोटीचं एक सबस्टेशन वाढतोय, कारण की आता MSCBचा पण लोड वाढत चाललेला आहे. जशी आता अचानक लाईट जनरेटरमुळे गेली तशी भविष्यात जायला नको. ही व्यवस्था MSCBच्या माध्यमातून करतोय. 80 कोटी रुपयाचे टेंडर आम्ही MSCBचे आम्ही कार्यान्वित करायचे ठरले. शासकीय इमारतींसाठी 100 कोटी रुपये, शहर विकासासाठी 287 कोटी रुपये, कृषी क्षेत्रासाठी 300 कोटी रुपये, रस्ते आणि पुलासाठी 881 कोटी रुपये आणि सिंचन आणि जलसंधारण आणि पाणी पुरवठ्यासाठी 1150 कोटी रुपये. जवळजवळ 3052 कोटी रुपयाचा टप्पा हा तुमच्या आशीर्वादामुळे मी बदलवू शकलो, मी इथपर्यंत नेऊ शकलो. हे फक्त शक्य झालं मागच्या विधानसभेला तुम्ही माझ्यासारख्या तरुणाला साथ दिली, या मित्रांनी, माझ्या भगिनींनी, म्हणून आज हे चित्र बदललंय. ही साथ पुन्हा चालू ठेवायची आहे. आता हात घेऊन आपण काम करावं ही विनंती मी तुम्हाला इथं पुन्हा करतोय. बऱ्याच वेळेपासून तुम्ही थांबलेले आहे, पण जाताना फक्त मला एक सांगा, आश्वासन तुम्ही द्याल तर तुम्ही पाळा. मी तुम्हाला काय आश्वासन दिलं? कैवल्य नगर, इंद्रप्रस्थ नगर, इथले सगळे छत्रपती शिवाजी नगर, आदर्श नगर, या परिसरातले रस्ते किती दिवसात करायचं ठरलंय? 6 महिने. तुम्ही मला काय सांगितलंय? आता कोणाची जबाबदारी आहे? गार्डन साठी 1 कोटी रुपये. लिहून घ्या, रेकॉर्डिंग करून ठेवा रे बाबा, मला ऐकवायला की दादा तुम्ही विश्वास आहे ना माझ्यावर? ते लाईव्ह असतं आपलं मागे पुढे नसतं, एकदम खुला तमाशा आहे आपला. आपण पोटात काही कधीच सांगत नसतो. 1 कोटी रुपये कमीत कमी बगीचांसाठी, रस्त्यांचे सगळे प्रश्न सोडवायचे. अजून काही लागतंय का? काहीच नको? ताई खुश आहेत तुम्ही सगळे एवढ्यात? ताई काय ब्रिज? बरोबर, या मंदिराजवळचा एक ब्रिज करायचा आहे. त्याला जे लागतील 50, 60, 70 लाख रुपये तुम्ही चिंता करू नका, तोही देईल. पण अट काय आहे? तो माणूस काम करू शकतो का? तुम्हाला विश्वास आहे का त्या माणसावर? मला एक माणूस सांगा की या माणसाने माझं एक काम केलंय, माझ्या कामात आलेलं आहे, असं कोणी आहे का इथं? कोणी माणूस? आता ही वेळ कशाची आहे? सध्या सकाळ, दुपार, संध्याकाळ. डॉक्टर जशा गोळ्या देतो तसं काय, कोणी भेटलं तरी डिपॉझिट जमा. काय चाललंय? डिपॉझिट जमा. कुठे चाललेत? काय चाललं? ताई कुठे चाललेत? दादा कुठे चाललेत? कुठे चाललेत?
बस संकल्प काय ठरलंय? काय ठरलंय? धन्यवाद.